एक मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। या घडीची एक मोठी अपडेट येते। एकीकडे परस्पर पक्षातले नेते एकमेकांकडे पोहोचत असतानाच आता देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होतीये हे निश्चित। घडामोडींना वेग आलेला आहे कारण परवावर शपथविधी आलाय, अजून काहीच निश्चितपणे समोर आलेलं नाहीये। कोणाला नेमकी किती मंत्रिपद मिळणार आहेत, कोणाला कुठलं खातं मिळणार आहे, या सगळ्यावर अजूनही चर्चाच सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आता वर्षा निवासस्थानी दाखल झाले। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं आहे। असं कारण गुरुवार संध्याकाळची वेळ आहे शपथविधीची। आज मंगळवारची ही रात्र 7:09 मंगळवारची झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये। त्यामुळे आता नक्कीच घडामोडींनी वेग घेतलेला बघायला मिळतोय। याआधी देखील संध्याकाळी आपण बघितलेलं होतं काही नेते वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंना भेटलेले, गिरीश महाजनांसारखे, तर इकडे शिवसेनेतले काही नेते हे सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते। मात्र आता प्रत्यक्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे भेटतायत। त्याच्या आधी एक ऑनलाईन मीटिंगमध्ये हे दोघं भेटलेले होते, मात्र आता प्रत्यक्ष भेट होतीये। त्यामुळे नक्कीच घडामोडींना आता वेग आलाय असं आपण म्हणू शकतो। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, ही भेट किती महत्त्वाची आहे? अवघे काही तास उरलेत आता शपथविधीला। नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट आपल्याला दिल्लीमध्ये या अगोदर होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर आता जर का पाहायचं तर ही पहिलीच भेट म्हणावी लागणार आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस हे आत्ताच वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि एकूण 48 तास देखील शिल्लक नाही आहेत आता शपथविधी होण्यासाठी। एकूण जे सगळे मंत्रिमंडळ असेल, कोणाला किती मंत्रिपद मिळणार या संदर्भात देखील साशंकता होती, त्या संदर्भात देखील बातचीत जी आहे ती होण्याची शक्यता आहे। सोबतच एकनाथ शिंदे यांची तब्येत देखील खराब होती आणि त्या संदर्भात विचारपूससाठी देखील देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचं कळतं आहे। खरं अभिषेक, आणि जसं तू म्हणतोयस की आता यामध्ये कदाचित मंत्रिपद आणि अन्य गोष्टी समोर येतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जे शिवसेनेतले नेते गेले काही दिवस सांगत होते की प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये, प्रत्यक्ष सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी यायला हवं, तर त्या अनुषंगाने देखील ही बैठक महत्त्वाची आहे। एकनाथ शिंदे सरकारमध्ये असणार आणि त्यांचा रोल, ते नेमके कोणत्या रोलमध्ये सरकारमध्ये असणार हेही ही बैठक ठरवू शकते। अभिषेक, नक्कीच अश्विन, यामध्ये जर का पाहायचं तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं की नाही किंवा मग मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात यावं अशा प्रकारची चर्चा ही वारंवार शिवसेना नेत्यांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। भाजपकडनं देखील सांगण्यात आलेलं होतं की सर्वात जास्त जागा ह्या आमच्यात आणि त्यामुळेच गटनेता ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देखील भाजपचाच मुख्यमंत्री जो आहे तो विराजमान होईल। आणि अशात आपल्याला माहिती आहे की अमित शहा यांच्याबरोबर देखील बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या गावी कुठेतरी आराम करण्यासाठी गेलेले होते। एकनाथ शिंदे यांची कुठेतरी नाराजी आहे अशा प्रकारची चर्चा देखील आपल्याला वारंवार ऐकण्यात येत होती। आणि त्यानंतर आता जर पाहायचं तर काही वेळापूर्वी गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक मानले जातात ते देखील आपल्याला वारंवार एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेताना पाहायला मिळालेले होते। काल देखील जर का पाहायचं तर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन हे ठाण्यामधल्या त्यांच्या शुभदीप या बंगल्यावर दाखल झालेले होते। आज देखील त्यांनी भेट घेतली। एकूणच त्यानंतर नेमकं काय संदेश त्यांच्याकडनं पोहोचवण्यात आलेला होता हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र वारंवार आपण जर का पाहिलं तर अशा प्रकारच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी मंत्रिपदासंदर्भात असेल किंवा मग जे जागा वाटप नेमकं मंत्र्यांचा विभाग असेल या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते। अभिषेक, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेली चर्चा ती म्हणजे गृह खात्यावरनं। कारण शिवसेना आग्रही आहे गृह खात्यावर। त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांच्याकडे गृह खातं होतं, मग यावेळी जर आमचा उपमुख्यमंत्री होणार असेल तर गृह खाते आम्हाला मिळायला हवं। गृह खातं हा देखील या भेटीचा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो का? या संदर्भात काही कळलंय का? नक्कीच या एकूणच शिवसेनेकडनं वारंवार शिवसेनेचे नेते जे आहेत ते वारंवार आपल्याला बोलताना पाहायला मिळालेले आहेत की मुख्यमंत्री पद असो किंवा मग गृहमंत्री पद असो हे आमच्याकडे राहावं आणि त्या अशा प्रकारची चर्चा ही वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला वारंवार
दुसरी गोष्ट बोलताना पाहायला मिळत आहेत की जे अमित शहा आणि किंवा नरेंद्र मोदी हे बोलतील किंवा तो जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल आणि त्यामुळेच नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा ही आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नेमके मंत्र्यांचा नेमके किती कोटा असणार आहे हा देखील एक मुद्द्याचा प्रश्न आहे. एकूण भाजपकडे जर का पाहायचं तर सर्वाधिक जागा आणि त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं सर्वाधिक मंत्र्यांना आपली वर्णी लावण्यासाठी प्रयत्न जो तो होताना पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडनं जर का पाहायचं तर 16 जागांची मागणी करण्यात आल्याचं बोललं जात होतं आणि आता एकूण 11 ते 12 ज्या मंत्री आहेत त्यांना मिळू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे का हा देखील मुद्दा होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आपण बघितलं की वारंवार हे गिरीश महाजन जाताना पाहायला मिळालेले होते आणि आता सध्याला जर पाहायचं तर गृहमंत्री पद असेल किंवा मग अनेक गृहमंत्र्यांसोबतच अनेक जे विभाग असेल त्यासाठी कुठेतरी आग्रही शिवसेना आहे का हे बघणं देखील या बैठकीमधनं महत्त्वाचं असणार आहे. अभिषेक, आणखी एक बातमी आली होती. अमित शहा यांनी रिपोर्ट कार्ड मागवले सगळ्या इच्छुक मंत्री जे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत अशा आमदारांचं, तर त्या अनुषंगाने काही मुद्दे समोर आलेले आहेत का? याचं कारण अशी बातमी होती की तिन्ही पक्षातले मंत्री जे आहेत ते जे फायनल करण्याचे अधिकार मग कदाचित अमित शहांकडेच असू शकतात आणि त्याच्यामुळे अमित शहा यांच्याकडे ही यादी देण्याच्या दृष्टीने देखील ही भेट असू शकते का? शिवसेना त्यांची यादी आता फडणवीसांकडे सोपवू शकते का? या संदर्भात काही कळलंय? नक्कीच या प्रकारची देखील चर्चा जी आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते. ज्या प्रकारे एकूणच निवडणुका आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या आहे, निवडणुका होताना कुठंतरी कोणत्या नेत्यांनी कामं आपली केलेली आहेत, व्यवस्थितपणे निवडणुकींना जाताना ते सामोरे गेलेले आहेत का, सोबतच मंत्री असताना त्यांनी कशा प्रकारची कामं केलेली आहेत, हा सगळा जो लेखाजोखा आहे तो कुठंतरी रिपोर्टमध्ये मांडण्यात येणार होता आणि त्या प्रकारेच एक रिपोर्ट कार्ड बनवत अमित शहा यांच्यासमोर ठेवण्यात येणार होतं आणि त्या आधारित संपूर्ण चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकत होती. एकूण या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती अपेक्षित असू शकणार आहे. नेमका मंत्रिमंडळाचा कोटा असेल, किती मंत्री हे शपथ घेतील हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे जर का पाहायचं तर एकनाथ शिंदे यांची देखील तब्येत आज कुठेतरी आपल्याला खराब दिसत होती. आज ते म्हणतायत की माझी तब्येत चांगली आणि त्यामुळे विचारपूस करणं असेल किंवा ह्या सगळ्या बोलणं असेल या संदर्भात ही चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. अभिषेक, तू सोबतच राहा. सूरज सामंत आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. सूरज, तुझ्याकडे काय माहिती आहे भेटी संदर्भात आता? नक्कीच वर्षावरती हालचालींना वेग आलेला आहे. देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलेले आहेत. जवळपास 3 ते 4 दिवस एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी गेले होते, त्यानंतर ठाण्यात होते आणि ठाण्यात असतानाच त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचाराच्या नंतर आता एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरती दाखल झाले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी सकाळपासूनच मंत्र्यांची लगबग ही सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. आता त्या देवेंद्र फडणवीस हे देखील तिकडे आलेले आहेत. ते विचारपूस करण्यासंदर्भातच आल्याची माहिती मिळत आहेत. मात्र दुसरीकडे गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. अर्धा तास चर्चा झाली आणि तोच नंतर गिरीश महाजन बाहेर पडत नाही, तोच आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे नेमकी राजकीय घडामोडी काय चालल्यात हे आपलं पाहणं महत्त्वाचं आहे. असा फॉर्म्युला ठरतोय. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, महायुतीमध्ये कुठेही नाराजी नव्हती, नाराजीचा काही प्रश्न नव्हता. मुख्यमंत्र्यांना आपणही मगाशी हॉस्पिटलमध्ये गेले ते आपल्यापैकी पुष्कळ माध्यमाचे प्रतिनिधी तिकडे होते, तुम्ही बघितलेलं आहे. त्यांची तब्येत खरोखर खराब होती, बरोबर नव्हती, म्हणूनच ते बाहेर आपल्या गावी गेले होते आणि आज पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये पण गेले होते. त्यामुळे कुठेही नाराजी नाही, नाराजीचा सूर नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्यांची तब्येत खराब व्हायला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तशी परिस्थिती झालेली आहे. त्यांची तब्येत खराब होती, त्याचं सगळ्या मीडियाने आणि सगळीकडे अशा चर्चा झाल्या की नाराजी आहे, नाराजीचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट आहे की जी महायुतीसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरभरून एवढं त्यांना मतदान केलं आणि डोक्यावर महायुतीला घेतलंय, त्याप्रमाणेच येणारा कार्यक्रम पण तसाच महान होणार आहे आणि तो महाकार्यक्रम होणार आहे. त्याच्यामध्ये शिवसेना त्याच पद्धतीने आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये उतरणार आहे. गृहमंत्रालयामध्ये बैठक होत नव्हती, ती आता प्रत्यक्ष बैठक होत आहे. देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. नेमक्या या बैठकीमध्ये सगळं जे काही चर्चेचं गुऱ्हाळ अडकलं होतं ते आता पुन्हा सुरू झालंय का? कारण मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काहीशा मागण्या शिवसेनेकडून आग्रही केल्या जातात.
काहीही कुठच्याही मागण्यांसाठी हे काय अडकलेलं नव्हतं. गिरीश महाजन हे कालही ठाण्याला येऊन भेटले होते, आजही मगाशी अर्ध्या तासापूर्वी येऊन भेटलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे पण साहेबांना भेटायला आलेले आहेत. राहिली एक गोष्ट एक आमच्याकडनं सांगण्यासारखी जी असेल ते साहजिक आहे, ज्या मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे, भ्रष्टाचारी नाही आहेत, कुठचाही त्यांच्यावर डाग नाही आहे, अशा पद्धतीच्याच लोकांना पुन्हा कंटिन्यू करावं अशी एक त्याच्यातनं विचारधारा निघालेली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट होतं की ज्या महाराष्ट्राने आपल्याला भरभरून काय दिलं आहे, ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला एवढा मॅन्डेट दिला आहे, तर जनतेच्या अपेक्षा असणं साहजिक आहे आणि त्यांना तसे चांगले मंत्री देता यावेत. अभ्यासू, काम करणारे, एक्सपिरियन्स, काम केलेलं आहे, पुढे भविष्यात महाराष्ट्राला आणखीन पुढे घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीची माणसं दिली जावीत, अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे नाराजी कुठे नाही. याआधी ज्या मंत्र्यांवरती आरोप करण्यात आले, गंभीर आरोप करण्यात आले होते, काहींचे अनेक गंभीर प्रकरणं होती, त्या संदर्भातला आरोप अनेक राजकीय पक्षांकडून देखील करण्यात आले. त्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदात देणार नाही, म्हणजे मंत्री बनवलं जाणार नाही किंवा मंत्रिमंडळात त्यांना स्थान नसेल, असा स्पष्ट इशारा आहे. हा प्रत्येक पक्षाच्या, तीनही पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपले सगळे मंत्री एक्सपिरियन्स किंवा चांगले काम केलेले आहेत, त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळावा. पण याचं जे मोजमाप लावायचं आहे, हे मोजमाप दिल्लीवरनं पक्षश्रेष्ठी जे आहेत ते त्याचं मोजमाप लावणार आहेत. म्हणून त्यांनी आपल्याकडनं त्यांची कार्ड्स मागवली आहेत, जे आपण त्याला रिपोर्ट कार्ड मागवली, प्रगती पुस्तक मागवले. ते प्रगती पुस्तक म्हणजे काय आहे, तर त्या प्रगती पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं काम, ज्या जिल्ह्याला पालकमंत्री असतील तिकडे केलेलं काम, तर ह्या सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे. निकष काय काय ठरवलं मंत्री होण्यासाठी? भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, जवळपास निश्चित झालं आहे, हे तुमच्यासारख्या शिवसैनिकांना आता मान्य झालंय काय? ज्याचे एक आहे, राजकारणामध्ये नंबर चालतात आणि ह्या नंबरवर ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचे जास्त प्रतिनिधी येतात, किंवा त्यांचा मुख्यमंत्री होतो, त्यांचा महापौर होतो. तर हे नॅचरल आहे आणि नैसर्गिकरित्या जर आजही विचारलं तर त्यांच्याही आमदारांना, त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना हे वाटतच असेल ना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही पण एक वाटत असेल की आमच्याकडे एवढे 132 आल्यानंतर आमचा का असू नये. तुम्ही जर उपमुख्यमंत्री होणार असेल तर मग त्यांना मंत्री देण्यामध्ये वजनदार खातं मिळावं अशी मागणी केली. गृह मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, मोठ्या भाजपला अडचण होते का गृहमंत्री मागणी पूर्ण होते? एक लक्षात घेण्यासारखं आहे, शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय. खातं कुठचंही द्या, काम मला कुठचंही द्या, मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन, लोकांमध्ये फिरेन, लोकांसाठी भेटेन. ज्या गेटवर आता आपण उभं आहात, हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता, हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे. तेव्हा त्यांनी एक नवीन प्रथा, परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे. येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे, कारण त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात. आज किती जरी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे कोणी विसरणार नाही, आपलंच राज्य नाही, इतरही राज्य विसरणार नाहीत. त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवलाय, हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे, हा आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणालात तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल, पण याचा अर्थ हा काय परमनंट सोल्युशन नाही आहे. राजकारणामध्ये कधी वर जाणं, कधी खाली येणं, काम केलं, पण शेवटी जनतेला आपण काय देतोय. मुख्यमंत्र्यांची 2 वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत. शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं, समोरच्यानी किती माझ्यावर आरोप केले तरी मी कामातनं उत्तर देईन. आणि आजही ते सांगतायत, पद कुठचंही जरी असेल, माझ्या पक्षाला काय मिळतं, माझ्या मंत्र्यांना काय मिळतं, कुठचं खातं मिळतं हे महत्वाचं नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेला काय देऊ शकतो याच्यावर माझं लक्ष आहे. याच्या बाबतची चर्चा भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल. मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात, नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर
किती कोणाला आपण मंत्रिपदं देणार आहोत, त्यांना कुठची दिली जाणार आहे, खाती कुठची दिली जाणार आहे, याचा विचार त्याच्यानंतर केला जाईल. असं कुठचंही नाही. ज्या दिवशी गटनेता भाजपाची मिटिंग होऊ द्या, भाजपची मिटिंग पक्षाची झाल्यानंतर जो गटनेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल आणि पावसकरजी तुम्ही उत्तर देत नाहीये. सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती. अर्थ रेव्हेन्यू खातं होतं, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी होतं, त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं. ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते. तर ही खाती तुम्हाला पाहिजे की अजून तुम्ही अडून बसणार? एक लक्षात घ्या, कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये. ज्यांना पुऱ्या विश्वाने, म्हणजे फक्त देशानेच नाही, पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत, त्याच्यानंतर शहा साहेब आहेत. आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे? त्यांना पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे. नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते. ज्या तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे बघताय, कोस्टल रोडवरनं येता जाताना जे काम बघताय, हे आपल्याला केंद्राने केलेली मदत आहे आणि त्याच केंद्राकडे आपण काय अडून बसायचं आहे? तेव्हा केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते महाराष्ट्रासाठी करायला ते तयार आहेत. अशा नेतृत्वाकडे अडून आणि नडून कशासाठी बसणार? जे गृहमंत्रीपद सोडायला तुम्ही तयार आहात का? जे मिळेल बीजेपी से नाराज है क्योंकि बीजेपी जो मी एका खात्याच्या बाबत मी एक सांगू शकेन. शेवटी हे महायुती हे कुटुंब आहे. महायुती हे कुटुंब आहे. हे ताटातलं वाटीतलं ताटात असेल, पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे. त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे? महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी. महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत. हे काही दुसऱ्यांसारखं आहे का, त्या विरोधकांसारखं? थोडी मतं कमी पडली, लोकसभेला निर्णय चांगला झाला, आम्ही सगळे एकत्रित छाती फुगून चालायला लागले. थोडा निर्णय वाईट झाला, ताबडतोब सांगितलं आपण महाविकास आघाडीमधून आम्ही निघालो पाहिजे म्हणून. असं आहे का? तुम्ही बघितलंय विरोधी पक्ष काय पद्धतीने विचारधारणा आहे, तुम्ही बघताय. ही विचारधारा वेगळी आहे. कुठेतरी अडलेला आहे? कुठेही घोडं अडलेलं नाही. आपण या कितीही बातम्या जरी लावल्यात तरी अडलेलं असं काही झालेलं नाही. कारण या सगळ्या महायुतीचं जे नेतृत्व करणारे आहेत ती दिल्लीतलं नेतृत्व सक्षम आहे आणि हे एका कुटुंबातले आहेत. तेव्हा कुठेही कोणाचा रुसवे फुगवे नाही आहे. फक्त एक आहे, जे मंत्री यावेळी येतील ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत, असे मंत्रिपदाची शपथ घेतील याची खात्री. तरुणांना आणि नवीनांना पण संधी द्या, हा आपण मेसेज बघितलेला आहे आणि तशी संधी मिळेल अशी आशा आहे. असा आता उद्याची मीटिंग झाल्यानंतर गटनेत्याची भाजपाच्या गटनेतेपदी कोण बसलंय ही मीटिंग झाल्यानंतर ह्याचा निर्णय होणार आहे. अधिकची माहिती आहे, गटनेत्यांची निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल? नक्कीच होईल आणि त्यानंतर जाण्याचा आपल्याला वेळही सगळ्यांना कळवला जाईल. सवाल है कि आप जो कॉमन मैन खुद को कहते हैं, क्या वो वजह है कि वो अभी भी नाराज दिखाई देते हैं क्योंकि किसी के साथ उनका संपर्क नहीं बीजेपी में किसी बड़े नेता? अभी देवेंद्र फडणवीस साहब की मीटिंग हो रही, देवेंद्र फडणवीस पहुंचे, क्या वजह है नाराजगी? एक देखो, बार बार हमने बोल दिया वो वाकई बीमार थे, उनको तकलीफ थी, इसके लिए वो हॉस्पिटल में गए. जुपिटर हॉस्पिटल में भी जाके आए जहां पर आपके मीडिया के सब प्रतिनिधि थे. अगर उनकी तबीयत ही अच्छी नहीं है तो आप कितने उनको फोर्स करेंगे? आप ये क्यों नहीं मान रहे कि तबीयत अच्छी नहीं थी इसके लिए वो किसी को मिले नहीं है? वो हमारे पक्ष के प्रमुख है, आज भी मुख्यमंत्री के रूप में वो काम देख रहे,
तो ऐसा तो नहीं कि वो नहीं मिलेंगे, आपको भी मिलेंगे, हमारे एमएलए है उनको भी मिल रहे, एक्स मिनिस्टर उनको भी मिल रहे। तो कोई तबीयत अच्छी नहीं इसके लिए मिले नहीं है, कोई उसमें नाराजी नहीं है, नाराजी का कोई सवाल ही नहीं आता है, क्योंकि सेंट्रल की जो लीडरशिप है, मोदी साहब है, अमित शाह जी है, उनके पास इनके मीटिंग हुई है, शायद कल भी मीटिंग फिर होगी, डिसीजन वहां से होने वाले हैं। और जितने भी मिनिस्टर जिन्होंने इससे पहले भी काम किया है, आज भी किया है, उसमें भी मिनिस्टर्स चुने जाएंगे, चाहे वो कोई भी पक्ष के हो, ये वहां से चुने जाएंगे। सर, चुनाव नतीजों के पहले जो महायुति साथ में नजर आती थी, नतीजों के बाद वो बिखरी बिखरी नजर आती है। तीनों ही नेता एक साथ नजर नहीं आते। काफी दिन हो गए जब दिल्ली की बैठक करके आए तो तीनों साथ में नहीं है। एक ध्यान पे रखिए कि दिल्ली में जब शिंदे साहब गए थे उसी दिन उनकी तबीयत खराब थी, आपने ही उनके चेहरे पे दिखाया था, वो नाराजी नहीं थी, तबीयत अच्छी नहीं थी, फिर भी उन्होंने वो मीटिंग अटेंड की। वहां से आने के बाद लगातार 2 दिन अपने गांव में जाके वहां ही ट्रीटमेंट लेने के लिए हो गए थे। लोगों ने ये भी बोला कि उनको डॉक्टर की जरूरत है कि मांत्रिक की जरूरत है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।